पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। खासदार मेधा कुलकर्णींसह काही संघटनांनी शनिवार वाड्यात येत आंदोलन केलं। पाहूया। शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं। भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी हा व्हिडिओ शेअर केला। यानंतर पतित पावन संघटना आक्रमक झाली। या आंदोलनात मेधा कुलकर्णी सुद्धा सहभागी झाल्या। दरम्यान आंदोलकांनी शनिवार वाड्याच्या बाहेर येत जोरदार घोषणाबाजीही केली। याच वेळी पोलिसांनी आंदोलकांना काही काळासाठी अडवून धरलं होतं। वक्फ बाय यूजर ज्या ठिकाणी ते नमाज पडायला सुरुवात करतात, कालांतराने ती जागा आमची आहे, वक्फची आहे म्हणून क्लेम करतात आणि म्हणून आम्ही सगळेजण सजग आहोत। या संदर्भात कडक कारवाई केली जावी। ज्यांनी या ठिकाणी येऊन नमाज पडला, पर्वतीमध्ये सुद्धा अशा काही घटना आढळलेल्या आहेत, सारसबागेमध्ये अशा काही घटना आढळलेल्या आहेत। त्यामुळे आता हे जे काही हातपाय पसरणं चालू आहे याचा वेळीच पायबंद केला। शनिवार वाड्यात ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं होतं त्या जागेवर आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं। यानंतर शनिवार वाडा परिसरात असलेल्या मजारच्या विरोधात सुद्धा हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। ही मजार हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। शिवाय या ठिकाणी भगवा झेंडा सुद्धा फडकवण्यात आला। सकल हिंदू समाजाला त्या ठिकाणी भगवा झेंडा लावण्यामध्ये यश आलेलं आहे। इथून पुढच्या काळामध्ये ही जी अनधिकृत मजार आहे ही इथं दिसणार नाही। याची जबाबदारी ASIनी, पोलीस खात्याने सगळ्यांनी घ्यायची आहे। कुठल्याही गडावर आपण बघा, तिथे कब्जा मारतात, तिथे नमाज पडतात, पर्वतीच्या तिथे नमाज पडणार, सारसबागेमध्ये नमाज पडणार आणि प्रत्येक जागा तुम्ही वक्फ बाय यूजर सारखी आमची म्हणून सांगणार। इथून पुढे हे चालणार नाही आणि त्याच्यासाठी सकल हिंदू समाज जागृत। भगवा झेंडा लावणे हे कायद्यात कुठे आहे मला सांगा, की भगवा झेंडा लावायला पोलिसांची परवानगी पाहिजे, हे कायद्यात कुठे मला सांगा। जर भगवा झेंडा लावायला परवानगी पाहिजे ना, तर इथे जी मजार आहे मजार काढायला कोणाची पोलिसांची परवानगी होती का? पोलिसांची परवानगी होती का? झेंडा लावला तेव्हा कुठे होतंय? काल जेव्हा झेंडा लावला नमाज पडली, नमाज पडला तेव्हा तुम्ही सगळे। दरम्यान खासदार मेधा कुलकर्णींनी केलेल्या आंदोलनावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं टीका केली आहे। मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटलांनी केली आहे। खासदार मेधा कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे जी नाटके केली त्याच्यावर त्यांना तातडीने त्यांच्यावरच हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणे, पुणे शहरातील सामाजिक वातावरण बिघडवणे याच्यासाठी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। अचानकपणे ऐन दिवाळीमध्ये या तिथे येणार आणि म्हणणार की आम्हाला इथे भगवा रोवायचा आहे, आम्हाला ही मजार काढायची आहे, तर या खासदार बाईंच्या या कृत्याला तातडीने आळा घालणं गरजेचं आहे। 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेजचा मुद्दा गाजला होता। त्यानंतर आता शनिवार वाड्यातल्या नमाज पठणाचा मुद्दा समोर आलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।